पिता परमेश्वरा, आता आम्ही जे काही वचन घेऊ दे बाप्पा, आम्ही प्रार्थना करत आहे की ते वचन सुद्धा तू आशीर्वादित कर। आजच्या सर्व साक्षा प्रभू आशीर्वादित केल्या, आजच्या सर्व साक्षांबद्दल आम्ही तुला गौरव देतो परमेश्वर। आम्ही सर्व मिळून प्रार्थना करतो, आता आम्ही जे काही वचन घेऊ प्रभू, आम्ही प्रार्थना करत आहे की आजच्या या वचनांद्वारे सुद्धा प्रत्येकाला स्पर्श कर, प्रत्येकाला आशीर्वाद दे, प्रत्येकाला तुझ्या उपस्थितीमध्ये घे, तुझ्या चरणात जवळ घे। आणि परमेश्वरा, आजचे वचन जो कोणी ऐकत आहे, आजचं वचन जो कोणी ऐकत आहे, प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित होऊ दे। मला बोलण्यासाठी सहाय्य कर, मोठा कंठाला स्पर्श कर, पवित्र आत्मा तू माझ्याद्वारे बोल, आम्हाला तू सर्वांना शिकव प्रभू, आणि आमच्याद्वारे तू गौरवला जा। प्रभू येशूच्याच नावात प्रार्थना करतो, आमेन। प्रेज द लॉर्ड, बोल येशू मसीह की जय। माझा असा एक वैयक्तिक विश्वास आहे, माझा स्वतःचा एक असा वैयक्तिक विश्वास आहे की ज्यावेळेस आपण प्रभू येशू मध्ये एकत्र येतो, जसं 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 आपण प्रार्थनेत येत राहतो, तसं 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 आम्ही आशीर्वादित होतो। काय होतं? आशीर्वादित होतो। बघा, एक लक्षात ठेवा, नेहमी आपण एकत्र जेव्हा जेव्हा आम्ही यायला बघतो तेव्हा तेव्हा आम्हाला अनेक अडचणी येतील, कारण सैतान दुष्ट आत्मा नेहमी आमच्या मनामध्ये खेळतो। आमची इच्छा होणार नाही, मी नेहमी सांगत असते, आमची इच्छा होणार नाही, आम्हाला असं वाटेल की आज जाऊ दे, आज पुढच्या वेळेस जाऊ, किंवा काही ना काहीतरी असं काम आठवेल, अरे तिकडं जायचं होतं, तिकडं गेलं पाहिजे। मी मुद्दाम आता काय करायला लागले, सर्वांना फोन करायला लागले मी आता मुद्दाम, कारण मला माहितीये, मी म्हटलं दुष्ट आत्मा, मी तुला माझ्या लोकांच्या मनामध्ये कार्य करू देणार नाही, माझ्या देवाला कार्य करू देईल। कारण की दुष्ट आत्मा आमच्या मनामध्ये नेहमी खेळतो, काय करतो की आज नको जाऊ, आज इकडं जा, आज तिकडं जा, आज कंटाळा आलाय, एवढं लांब जायचं, काही ना काहीतरी गोष्टी तो आणत असतो। म्हणून लक्ष ठेवलं पाहिजे की जर आपल्याला कंटाळा आला, काहीतरी काम आलं, तर आपण काय समजायचं का सैतानाचंच हे कार्य आहे, मी देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊ नये। बघा, समजा एक जगिक विचार जर केला तर आपल्याला असं जर कळालं का आज लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत आणि आजच मिळणार आहे, उद्या मिळणार नाहीये, कोणती पण कामं असू द्या आपण ती टाकून देऊ, कोणती पण कामं असू द्या, पण आपण किती पण लांब रांग असू द्या, गर्दी असू द्या, रांगेत उभं राहू द्या, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्रपर्यंत आपण त्या ठिकाणी लागू द्या, पण आपण तिथं रांगेमध्ये उभे राहू, हो की नाही? कोणतंही काम असू द्या, पण कधी कधी देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही येता हे सहज नाहीये, देवाची कृपा आहे, आज देव आपल्याला एकत्र करत आहे, त्याच्या उपस्थितीमध्ये आणत आहे। म्हणून मी म्हटलं, जसं जसं तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येत राहाल, अद्भुत कार्य देव तुमच्या जीवनात करत राहील, अद्भुत साक्ष घडवत राहील, अद्भुत गोष्टी होत जाईल। का? कारण की बायबलमध्ये असं दिलंय की त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमचे श्राप स्वतःवर घेतले आणि आम्हाला आशीर्वाद दिला। त्या येशूने आमच्या जखमा स्वतःवर घेतल्या आणि आम्हाला आरोग्य दिलं, त्याने आमचं मरण स्वतःवर घेतलं आणि आम्हाला जीवन दिलं। आणि त्यामुळं आम्ही जेव्हा देवाच्या पायाजवळ येतो, आम्ही जेव्हा देवाची भक्ती करतो, जेव्हा देवाची स्तुती करतो, आम्ही जेव्हा देवाला उंच करतो, बायबलमध्ये दिलेला आहे तो आम्हाला, त्याचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात, त्याचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात, कारण की त्याने आमचे श्राप घेतले आणि आम्ही आशीर्वादित झालो ना। मग त्याच्याबद्दल बदल्यात आम्ही काय केलं पाहिजे? देवाची स्तुती। त्याच्या बदल्यात आम्ही काय केली पाहिजे? देवाची स्तुती। त्याने आमचं मरण घेतलं, आम्हाला जीवन दिलं ना, मग त्याच्या बदल्यात आम्ही काय केलं पाहिजे? देवाची स्तुती। म्हणून जेव्हा जेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही एकत्र याल, तुम्ही ताबडतोब आशीर्वादित ना व्हाल, तुम्ही हळूहळू आशीर्वादित होत राहाल। आणि म्हणून या वचनातून आपण एक गोष्ट बघणार आहोत, काढू 1 योहान शुभवर्तमान, देव आपल्याला काय शिकवत आहे पाहूया। 1 योहान, काढूया वचन,
योहानाचं पहिलं पत्र काढूया. योहानाचं पहिलं पत्र काढूया आपण, 4था अध्याय. योहानाचं पहिलं पत्र 4था अध्याय. कोणी कधीही देवाला पाहिले नाही. जर आपण एकमेकांवर प्रीती करत असलो तर देव आपणामध्ये राहतो आणि त्याची प्रीती आपल्यामध्ये पूर्ण केलेली आहे. प्रेज लॉर्ड. देव कधी आपल्यामध्ये राहतो माहिती? जर आपण एकमेकांवर प्रीती करत असलो तर. बायबल सांगतं की आपण कधीही देवाला पाहिलं नाही. कोणी पाहिले का देवाला? नाही. पण देवाचं वचन सांगतं की आपण एकमेकांवर प्रीती करत असलो तर देव आपल्यामध्ये राहतो. लक्षपूर्वक ऐका. आपण एकमेकांवर प्रीती करत असलो तर देव आपल्यामध्ये राहतो आणि त्याची प्रीती आपल्यामध्ये पूर्ण केलेली आहे. त्याची प्रीती आपल्यामध्ये, देव आपल्यामध्ये कधी राहतो? जेव्हा आपण एकमेकांवर प्रीती करतो. आणि जर आपण एकमेकांवर प्रीती केली तर आपण एकमेकांसाठी प्रार्थना पण करतो. एकमेकांसाठी काय करतो? आणि म्हणून आपल्याला हे शिकलं पाहिजे की आपण एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. जर तुम्हाला वाटतं की देवाने माझ्यामध्ये राहावं तर प्रभूला म्हणा, प्रभू मला प्रीती करायला शिकव. मला सर्वांवर काय करायला शिकव? प्रीती करायला शिकव. कारण त्याची पण प्रीती आपल्यामध्ये, येशूने जर आमच्यावर प्रीती केली नसती तर तो आमच्यासाठी वधस्तंभावर गेला असता का? ते मरण त्याने सहन केलं असतं का वधस्तंभावरचं? ते जखमा त्याने स्वतःवर घेतल्या असत्या का? ते आमचा आजार त्याने स्वतःवर घेतल्या, श्राप त्याने स्वतःवर घेतले असते का? बायबल सांगतं की देवाने आपल्या सर्व जगावर प्रीती केली आणि आपल्या एकुलते एक प्रिय पुत्राला जगासाठी दिला. परमेश्वराने जर आमच्यावर प्रीती केली नसती तर त्याच्या प्रिय पुत्राला पण त्याने आमच्यासाठी दिला नसता. म्हणून बायबल सांगतं आम्ही देवाला कोणीही पाहिलं नाही. पण आमच्यामध्ये जर प्रीती असेल तर आमच्यामध्ये देव राहतो. माझी इच्छा आहे की तुम्ही आशीर्वादित व्हावं, तुमच्या जीवनात प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळावं. पण त्यासाठी आम्हाला देवाला ओळखायला शिकलं पाहिजे. आम्हाला देवाला काय शिकलं पाहिजे? देव ह्या वचनानुसार आपल्याला कळतं का देव प्रीती आहे. आज बघूया देव आपल्यामध्ये राहत आहे. देव आपल्यामध्ये, काढूया पुढचं वचन 13. आपण त्याच्यामध्ये राहतो. आपण कोणामध्ये राहतो? आपण देवामध्ये राहतो. पुढचं वचन, आणि तो आपल्यामध्ये राहतो. हे आपण यावरून जाणतो की त्याने आत्म्यातून आपल्याला ते दिले आहे. आपण देवामध्ये राहतो आणि देव आपल्यामध्ये राहतो हे आपल्याला आत्म्याच्या द्वारे कळालेलं आहे. कशाच्या द्वारे? देवाच्या आत्म्याच्या द्वारे कळालेलं आहे. नेहमी लक्षात ठेवा. जसं आता वैशालीने प्रार्थना केली बघा, माझा फोनच लागत नव्हता, बंद होता फोन आणि 4 टेस्ट केल्या होत्या तिच्या. आणि तिला टेन्शन आलं होतं का आता हे टेस्ट मध्ये माहित नाही काय निघतंय. आणि मग तिने त्या टेस्ट केल्यानंतर तिने प्रार्थना केली की देवा आता तू बघून घे सगळं, आता तू सगळं काही रिपोर्ट नॉर्मल आणू शकतोस. आणि तिची प्रार्थना सुद्धा देवाने ऐकली. सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. का माहिती? की देव तुमच्यामध्ये राहतोय. देव तुमच्यामध्ये राहतोय. देवाला जगात नाही राहायचं, देवाला आमच्यात राहायचंय. देवाला मंदिरात नाही राहायचं, देवाला आमच्यात राहायचंय. म्हणून बायबल सांगतं की तो आमच्यामध्ये राहतो आणि आम्ही त्याच्यामध्ये राहतो. आणि 14 वचन, आम्ही पाहिले आहे आणि साक्षी देतो की बापाने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे. काय म्हणून पाठवला? तारणारा म्हणून पाठवला. आणि पुढचं वचन, येशू देवाचा पुत्र आहे असेच जर कोणी पत्करील त्याच्यामध्ये देव राहतो आणि तो देवामध्ये राहतो. आणि देवाची प्रीती आपल्याला आहे, आपण त्याला ओळखतो आणि तिच्यावर विश्वास ठेवतो का देव प्रीती आहे. येशू देवाचा पुत्र आहे असं जो कोणी विश्वास ठेवतो देव त्याच्यामध्ये राहतो आणि तो देवामध्ये राहतो. प्रेज लॉर्ड. म्हणा माझ्यामध्ये देव राहतो.
म्हणा माझ्यामध्ये देव राहतो, म्हणा मी देवामध्ये राहतो. प्रेझ द लॉर्ड. म्हणून लक्षात ठेवा, आम्हाला देवाची भक्ती करणं गरजेचं आहे. आम्हाला इतरांवर प्रेम करणं गरजेचं आहे. आमचा देव प्रेम करायला शिकवतो, द्वेष करायला नाही, कुणाचा खून करायला नाही, कुणाचा मर्डर करायला किंवा कुणाची निंदा करायला नाही, कुणाला दोष लावायला नाही शिकवत. कारण त्या देवाने सुद्धा आम्हाला आमच्यावर दोष लावले नाही, त्या देवाने सुद्धा आमचा द्वेष केला नाही. जो देव आमच्यामध्ये राहतो, का राहतो माहिती तुम्हाला? देव आमच्यामध्ये राहतो ना, आम्ही देवामध्ये राहतो. का माहिती का? कारण ज्या प्रभू येशूने आमचे श्राप स्वतःवर घेतले आणि आम्हाला आशीर्वाद दिला, आमचं मरण स्वतःवर घेतलं आणि आम्हाला जीवन दिले, आमचे श्राप किंवा आमच्या जखमा स्वतःवर घेतल्या आणि आम्हाला आरोग्य दिलं, त्याचं आरोग्य आम्हाला मिळावं म्हणून तो आमच्यामध्ये राहतो. त्याचं जीवन आम्हाला मिळावं म्हणून तो आमच्यामध्ये राहतो. त्याचे आशीर्वाद आम्हाला मिळावा म्हणून तो आमच्यामध्ये राहतो. म्हणजे येशूच्या जवळ आशीर्वाद आहे, येशूच्या जवळ जीवन आहे, येशूच्या जवळ आरोग्य आहे म्हणून तो आमच्यामध्ये राहतो. म्हणजे आमच्यामध्ये जीवन राहतं, आमच्यामध्ये आरोग्य राहतं, आमच्यामध्ये आशीर्वाद राहतो. कारण आमच्यामध्ये जे राहत होतं ते येशूने घेतलं. आमच्यामध्ये मरण होतं ते येशूने घेतलं, आमच्यामध्ये श्राप होते ते येशूने घेतले, आमच्यामध्ये पाप होते ते येशूने घेतले. आणि येशू आमच्यामध्ये राहतो म्हणजे जीवन. जो येशू आहे तो आमच्यामध्ये आहे, त्याचे आशीर्वाद जो येशूमध्ये आहे तो आमच्यामध्ये आहे, त्याचं आरोग्य जो येशूमध्ये आहे ते आमच्यामध्ये आहे. म्हणून बायबल सांगतं की तो आमच्यामध्ये राहतो आणि आम्ही त्याच्यामध्ये राहतो. कधीही असा विश्वास ठेवायचा देव आमच्यामध्ये राहतो. कारण जेव्हा तुम्ही असा विश्वास ठेवाल की देव आमच्यामध्ये राहतो म्हणजे जीवन आमच्यामध्ये राहते, आरोग्य आमच्यामध्ये राहते, आशीर्वाद आमच्यामध्ये राहते. कारण ते सगळं कशामध्ये आहे? येशूमध्ये. जेव्हा जेव्हा वधस्तंभाकडे पाहाल तेव्हा तेव्हा म्हणाल ते मरण माझं आहे, ते श्राप माझे आहे, ते आजार माझे आहे आणि मी तिथं आहे. आणि मी त्या ठिकाणी यासाठी आहे का तो येशू माझ्यामध्ये असावा. जेव्हा तुम्ही असा विश्वास ठेवाल, म्हणून बायबल सांगतो तो आमच्यामध्ये राहतो आणि आम्ही त्याच्यामध्ये राहतो. आणि जेव्हा आम्ही असा विश्वास ठेवा, श्राप आमच्यापासून दूर होतील, आजार आमच्यापासून दूर होतील, आमचं मरण, पापाचं वेतन हे मरण आहे, हे आमच्यापासून दूर होईल आणि आम्ही आशीर्वादित होऊ. आमच्यामध्ये शांती येईल, आमच्यामध्ये देवाची कृपा प्रकट होईल. असं नाही की आज या प्रार्थना करा आणि प्रार्थनेचं उत्तर नाही मिळत तर काय एकत्र आलं पाहिजे, काय प्रार्थना केली पाहिजे, काय भक्ती केली पाहिजे. तुम्ही एकत्र यासाठी या कारण तुम्ही आशीर्वादित आहात. प्रेझ लॉर्ड. तुम्ही कोण आहात? आशीर्वादित. आणि आशीर्वादित आहात म्हणून बायबल सांगतं की आता आम्हाला एकमेकांवर प्रीती करायची आहे आणि एकमेकांवर प्रीती करून आम्ही एकमेकांसाठी आम्हाला प्रार्थना करायची आहे. हा देवाचा नियम आहे. आम्ही एकमेकांसाठी काय करायचे आहे? येशू जर आमच्यासाठी मेला तर आता आम्हाला पण काय करायचं आहे? त्याची इच्छा पूर्ण करायची आहे. तर तुम्ही एकमेकांवर प्रीती करा आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. काय करा? म्हणून बायबल सांगतं, 1 तिमिथीचं पुस्तक याच्यामध्ये दिलेलं आहे का तुम्ही एकमेकांसाठी, 2 तिमिथी काढूया, तुम्ही एकमेकांसाठी सर्वांसाठी प्रार्थना करा. 2 तिमिथी काढूया. 2 तिमिथीचं पुस्तक, 2 तिमिथी या वचनात असं दिलेलं आहे, तुम्ही एकमेकांसाठी काय करा? प्रार्थना करा. काढूया वचन. 1 तिमिथी दुसरा अध्याय, 1 तिमिथी दुसरा अध्याय, 1 तिमिथी दुसरा अध्याय, 1 तिमिथी दुसरा अध्याय काढला सर्वांनी? बघा वचन काय सांगतं. सर्वात प्रथम हा बोध मी करतो की माझ्यासाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या आणि उपकार स्तुती तुम्ही कराव्या. माणसासाठी, माफ करा, माझ्यासाठी नाही, माणसासाठी. बायबल सांगतं की देवाचं वचन असं शिकवतं, मी तुम्हाला हे बोध करतो की माणसांसाठी विनंत्या किंवा प्रार्थना.
विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या आणि उपकार स्तुती करा. राजा करता मोठ्या अधिकारी आहेत त्या सर्वांकरता कराव्या, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीत, गंभीरपणात, शांतीचे आणि स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. लक्षपूर्वक ऐका. राजासाठी, जर तुमच्यावर कोणी राजा असेल, पंतप्रधान असेल, अधिकारी असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करा. बायबल सांगतं त्यांच्यासाठी काय करा? सर्व माणसांसाठी प्रार्थना, विनंत्या आणि रदबदल्या आणि उपकार स्तुती करा. ही देवाची इच्छा आहे. कारण की बायबल सांगतं की कारण की तुमचं पूर्ण आयुष्य सुभक्तीत, गंभीरपणात, शांतीत आणि स्वस्थपणात तुमचे आयुष्य जावे. तुमचं आयुष्य शांतीत जावे, स्वस्थपणात जावे, सुभक्तीत जावे, सर्व चांगल्या गोष्टीमध्ये जावे. यासाठी तुम्ही सर्व माणसांसाठी प्रार्थना करा, रदबदल्या करा, विनंत्या करा, उपकार स्तुती करा. यासाठी तुम्ही एकत्र या. कारण तुमचं आयुष्यक्रमण कसं गेलं पाहिजे? स्वस्थपणामध्ये, शांतीमध्ये, आशीर्वादामध्ये. जर तुम्ही म्हणत असाल की माझ्या जीवनात काही चांगलं होत नाही, माझ्या जीवनात खूप त्रास आहेत, माझ्या जीवनामध्ये शांती नाहीये आणि माझ्यासाठी फक्त प्रार्थना करा. देव म्हणतो की मी तुझी प्रार्थना का ऐकू? माझी इच्छा आहे की तू माझ्या जवळ यावं, तू पण इतरांसाठी प्रार्थना करावी, तू पण इतरांवर प्रेम करावं. पण तू फक्त म्हणते की माझ्यासाठीच प्रार्थना कर, माझे चिंता दूर झाल्या पाहिजे, माझे त्रास दूर झाले पाहिजे. बायबल सांगते की सर्व माणसांसाठी प्रार्थना करा, रदबदल्या करा, उपकार स्तुती करा, अधिकाऱ्यांसाठी करा, राजांसाठी करा, सर्वांसाठी तुम्ही प्रार्थना करा. पण तुम्ही म्हणता की फक्त माझ्यासाठीच प्रार्थना केली पाहिजे आणि देवाने माझी प्रार्थना ऐकली पाहिजे, तरच मी विश्वास ठेवीन आणि तरच मी देवाच्या उपस्थितीमध्ये येईल. नाही, आम्हाला हे शिकलं पाहिजे. जर देव तुझ्यामध्ये आहे, बायबल सांगतं जर तुम्ही एकमेकांवर प्रीती करता तर देव तुझ्यामध्ये आहे. जर तुम्ही एकमेकांवर प्रीती करता तर देव तुझ्यामध्ये आणि तू देवामध्ये आहे. आम्ही शिकतच नाहीये देवाचा नियम काय आहे, आम्ही शिकतच नाहीये. देव म्हणतो जर तुम्ही दुसऱ्यावर प्रेम केलं तर तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करता, तुम्ही देवाचा नियम पूर्ण करता. आज माझी इच्छा आहे की आम्ही सर्वांनी खूप आशीर्वादित व्हावं. बघा देवाचं वचन काय सांगते की तुमची शांतीचं बघा, आपण पूर्ण सुभक्तीत, गंभीरपणात, शांतीचे आणि स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. म्हणजे आमचे आयुष्य जे आहे स्वस्थपणामध्ये, गंभीरपणामध्ये, शांतीमध्ये आणि सर्व आशीर्वादात जावं. म्हणून तुम्ही सर्व माणसांसाठी प्रार्थना करा, विनंत्या करा, रदबदल्या करा, उपकार स्तुती करा. कारण तुमचं आयुष्यक्रमण शांतीमध्ये जावं अशी देवाची इच्छा आहे. लक्षपूर्वक ऐका. आम्ही यासाठी या ठिकाणी बसलोय, आम्ही यासाठी या ठिकाणी प्रार्थना विनंत्या करत आहोत किंवा आम्ही देवाची उपकार स्तुती करत आहोत. माझी इच्छा आहे आमच्या प्रत्येकाचं आयुष्यक्रमण शांतीमध्ये जावं, स्वस्थपणामध्ये जावं. कारण ही देवाची इच्छा आहे. ही काय आहे? देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा आहे. आणि जर तुम्हाला वाटतं की देवाने तुमची इच्छा पूर्ण करावी तर देवाची इच्छा काय आहे हे आम्हाला पाहिलं पाहिजे, हे आम्हाला. आणि देवाची इच्छा तीच आहे तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, कारण देव तुमच्यामध्ये राहतो आणि तुम्ही देवामध्ये आहात. तुम्ही जर एकमेकांवर प्रीती करत असाल तर देव तुमच्यामध्ये राहतो. बघा ख्रिस्तांचा हा एकच नियम आहे, तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. कारण पुढच्या वचनात काय दिले का देव प्रीती आहे. देव काय आहे? देव काय आहे? देव प्रीती आहे. जगामध्ये तुम्ही कुठेही जाल, देव प्रीती आहे हे शिक्षण मिळणार नाही. तुम्ही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे हे शिक्षण मिळणार नाही. बायबल सांगतंय एक जण प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला. प्रभू येशूला म्हटला की प्रभू सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे? तो म्हटला असं कर, तसं कर, तसं कर. तो म्हणते मी सगळे नियम पाळतोय.
तर तो म्हटला, प्रभू येशू म्हटला, जसं स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रीती कर. जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर. तर त्याला विचारलं, शेजारी कोण आहे? येशूला विचारलं, शेजारी कोण आहे? काढूया आपण ते वचन. योहान शुभवर्तमान 4था अध्याय. योहान शुभवर्तमान 4था अध्याय. शेजारी कोण? आपला शेजारी कोण? आपला नातेवाईक, आपला घरातला मनुष्य, किंवा आपण ज्याला ओळखतो तो? नाही. आज मला शिकवायचं आहे, किंवा आज मलाही शिकायचं आहे की आम्हाला प्रीती करायला जर आम्ही शिकलो तर देव आमच्यामध्ये आहे आणि आम्ही देवामध्ये आहोत. आणि जर देवच आमच्यामध्ये आहे तर विश्वास ठेवा, आमचं आयुष्य आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. योहान शुभवर्तमान 4था अध्याय आणि 12 वचन काढा बरं. याच्यात नाहीये का? लूक शुभवर्तमान काढा बरं, त्याच्यामध्ये आहे का? हा, लूक शुभवर्तमान. याच्यामध्ये ना 10वा अध्याय आणि 29 वचन काढा. लूक शुभवर्तमान 10वा अध्याय 29 वचन काढलं. आणि आपण किंवा 25 पासून वाचूया. कोणी एक शास्त्रापैकी उभा राहिला, नियमशास्त्रापैकी एक जण उभा राहिला. त्याने त्याची परीक्षा पाहण्यासाठी म्हटले, हे गुरुजी, सर्वकालचे जीवन हे वतन मिळवण्यासाठी मी काय करावे? तेव्हा येशू काय म्हटलं बघा. मग तो त्याला म्हणाला, नियमशास्त्रात काय लिहिलं आहे तू वाचत नाहीस काय? तू वाचतोस काय? 27 वचन. त्याने उत्तर देऊन म्हटले, तू आपल्या सर्व अंतःकरणाने, आपल्या सर्व जीवाने, आपल्या सर्व शक्तीने, आपल्या सर्व मनाने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर, आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. मग त्याने म्हटले, ठीक उत्तर दिलेस, हे कर म्हणजे तू वाचशील. एकाने येशूला विचारलं, प्रभू येशू, सार्वकालिक जीवन हे वतन मिळावं म्हणून मी काय करावं? येशू त्याला काय म्हटला, तुला नियमशास्त्र माहित नाही का? नियमशास्त्रामध्ये काय लिहिलंय? तो म्हटलं, हो माहिती आहे. नियमशास्त्रामध्ये असं लिहिलंय की तुझ्या अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने तुझा देव परमेश्वर याच्यावर तू काय कर? प्रेम कर. आणि जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर पण तू काय कर? प्रीती कर. लक्षपूर्वक ऐका. नियमशास्त्रानुसार जो कोणी जगत नाही तो श्रापित असो, असं नियम होता बरं का. नियमशास्त्रानुसार जो कोणी वागत नाही तो श्रापित असो, असं नियम होता. आणि त्याला दगडाने ठेचून मारायचं, असा पूर्वीचा नियम होता. पण त्या नियमशास्त्राचे सर्व श्राप माझ्या प्रभू येशूने त्या वधस्तंभावर घेतले बरं का. बघा ना, आपण एकमेकांवर कधी प्रीती करणार होतो का? शेजाऱ्यांवर कधी प्रीती करणार होतो का? नातेवाईकांवर कधी प्रीती करणारे होतो का आपण? पण ती आज्ञा न पाळल्यामुळे आपण श्रापित होतो बरं का. पण ते श्राप कोणी घेतले? येशूने स्वतःवर घेतले. आणि म्हणून आज आम्ही निर्दोष आहोत, आज आम्ही आशीर्वादित आहोत. तोच प्रभू म्हणत आहे की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. नियमशास्त्र आमच्या आशीर्वादासाठी होतं. येशूने आमचे सर्व नियमशास्त्राचे श्राप स्वतःवर घेतल्यामुळे आम्ही काय आहोत? आशीर्वादित आहोत. बघा, या ठिकाणी तो विचारत आहे, मला सार्वकालिक जीवनाचे वतन मिळवण्यासाठी मला काय करावे लागेल? येशू म्हटला की तुला नियमशास्त्र माहित आहे ना, 2 आज्ञा. एक, पूर्ण जीवाने पूर्ण अंतःकरणाने तुझ्या त्याच्यावर प्रीती कर, आणि दुसरी म्हणजे जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रीती कर. मग बायबलमध्ये दिले, प्रभू येशूची परीक्षा पाहण्यासाठी तो शास्त्री काय म्हणतोय माहिती का? माझा शेजारी कोण बरं? माझा शेजारी. मग येशूने त्याला एक उदाहरण दिलं. शेजारी कोण? आज आम्हाला वाटते की शेजारी आमच्या घरातला, आमच्या शेजारचा, आमचा नातेवाईक, आम्ही ज्याला ओळखतो तो आमच्या शेजारी. पण नाही, ज्याला ओळखत नाही तो सुद्धा आमचा शेजारी आहे. त्याच्यावर प्रीती करणं म्हणजे काय आहे? वचनातून पाहूया आपण. लूक शुभवर्तमान मध्ये जाणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आहोत 10वा अध्याय 29 वचन. मग त्याने आपल्यासाठी, आपणाला न्यायी ठरवण्यासाठी इच्छा धरून येशूला म्हटले, तर माझा शेजारी कोण? येशूने उत्तर देऊन म्हटले, कोणी एक माणूस येरुशलेमेहून खाली एरिहो मध्ये जात होता, आणि तो लुटारूंमध्ये सापडला. त्याने त्याची वस्त्र काढून घेतली
त्याला मारही दिला. त्याने त्याचे वस्त्र काढून घेतले आणि त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला सोडून निघून गेला. मग कोणी याजक त्याच वाट्याने सहज खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने निघून गेला. तसंच कोणी लेवीही त्या ठिकाणी आल्यावर त्याला पाहून दुसऱ्या बाजूने निघून गेला. मग कोणी एक शोमरोणी प्रवास करीत असता तो होता तेथे आला. त्याला पाहून त्याचा कळवळा आला आणि त्याने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या जखमांवर तेल द्राक्षरस ओतून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसून एका उतार शाळेत आणले आणि त्याचा सांभाळ केला. आणि दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून त्या उतार शाळेच्या घरधण्याला दिले आणि तो म्हणाला, याचा सांभाळ कर आणि जे काही अधिक खर्चशील ते मी पुन्हा माघारी आल्यावर तुला ते भरून देईन. तर त्या तिघातून कोणता लुटारूंमध्ये मध्ये पडलेला शेजारी झाला असं तुला वाटतं? तेव्हा तो म्हणाला, त्याच्यावर दया करणारा. आणि येशूने त्याला म्हटले, तू जाऊन तसंच कर. कोण शेजारी? बायबल सांगतं एक मनुष्य होता रस्त्यावर पडलेला. चोर लुटारूंनी त्याला काय केलं होतं, असं जखमा केलं होतं, मारलं होतं, इतकं मारलं होतं तो मेला म्हणून, अर्धमेला मेला म्हणून सोडून ते निघून गेले तिथून. मग बायबल सांगतं त्या रस्त्यावरून एक जण आला, त्याने बघितलं, निघून गेला. लेवी आला, त्याने बघितलं, निघून गेला. याजक आला, त्याने बघितलं, निघून गेला. पण एक शोमरोणी होता, खालच्या जातीचा शोमरोणी होता. म्हणजे बायबलमध्ये दिले तो खालच्या जातीचा होता. पण त्याला त्याचा कळवाला आला. काय आला त्याला? कळवाला आला. आणि बायबलमध्ये दिलंय का त्याने त्याला उचललं, ज्या घोड्यावर किंवा उंटावर किंवा ज्या जनावरावर तो बसला होता त्याच्यावर त्याला टाकलं आणि त्याने काय केलं, त्याला आश्रम मध्ये घेऊन आला. आणि आश्रम मध्ये गेल्यानंतर त्याची सेवा केली, त्याच्या जखमांना मलम लावलं, त्याची सगळं त्याला बरं केलं. आणि मग त्या आश्रम मधल्या मनुष्याला म्हटला की मला या ठिकाणी मला दूर माझ्या कामानिमित्त जायचं आहे, पण मी येईपर्यंत हे पैसे घे, याची काळजी घे, याला सांभाळ, याला पूर्ण बरं कर. लक्षपूर्वक ऐका, याला तू पूर्ण बरं कर. प्रभू येशू म्हटला की या तिघा चौघांपैकी त्याचा शेजारी कोण? तो म्हटला ज्याने त्याला बरं केलं, ज्याने त्याच्यावर दया केली, ज्याने त्याच्यावर दया केली. येशू आज आमच्याकडून हीच अपेक्षा करत आहे. जे लोक त्रासात आहेत, जे लोक आजारात आहेत, जे लोक दुखण्यात आहेत, जे लोक सैतानाच्या बंधनात आहेत, त्यांच्यावर तुम्ही दया करा, त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, त्यांचं तुम्ही ओझं वाहा, त्यांच्यासाठी अश्रू गाळा, तुम्ही त्यांना बरं करण्यासाठी तुम्ही देवाजवळ प्रार्थना करा. बायबलमध्ये दिले की तो दया करणारा मनुष्य जो प्रीती करतो त्याच्या स्थायी सार्वकालिक जीवन असेल. तो येशूकडे कशासाठी आला होता? सार्वकालिक जीवन मला वतन म्हणून मिळावं. मला काय केलं पाहिजे? येशूने कुणाचं? त्या लुटारू जो लुटलेला होता त्याचा दाखला सांगितला. आज आम्हाला एकत्र येऊन, आज किती त्रासात लोक आहेत, आजारात आहेत, दुखण्यात आहेत, आत्महत्या करत आहेत, तरुण मुलं व्यसनामध्ये आहेत, पापामध्ये आहेत. कितीतरी त्या लुटारूनी, त्या सैतानाने लोकांना काय केलेलं आहे? बांधलेलं आहे, अर्धमेल केलेलं आहे. लोक त्रासात आहेत, लोक आजारात आहेत, लोक श्रापात आहेत. पण आपण काय करतो? आपण फक्त त्यांच्याकडे बघतो आणि निघून जातो. आपण त्यांच्याकडे बघतो आणि निघून जातो. पण येशू म्हटला की तो व्यक्ती जो थांबला, त्याच्या जखमा धुतल्या, त्याला आश्रममध्ये घेऊन गेला, त्याच्यासाठी 2 रुपये खर्च केले आणि त्याची काळजी घेतली. आणि तो पुढे जाताना म्हटला का याची काळजी घे, याला पूर्ण बरं कर, मी जेव्हा येईल तेव्हा तुला आणखी पैसे देईल. दया करणारा कोण आहे? प्रभू म्हटला तो व्यक्ती जो दया करतो तो स्वर्गाच्या राज्याचं वतन त्याला मिळेल. आमच्या प्रार्थना ऐकल्या पाहिजे, आमची परिस्थिती बदलली पाहिजे, आमच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. पण देव काय म्हणतोय त्याच्याकडे कान देतो. आम्ही एकमेकांसाठी रदबदल्या करतोय, आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करतोय, आम्ही या पंतप्रधानांसाठी प्रार्थना करतोय, आम्ही या देशाच्या राजांसाठी प्रार्थना करतोय, राजकारणी लोकांसाठी प्रार्थना करतोय. तेव्हाच तुमचं जीवन, आयुष्यक्रम शांतीचं जाईल.
एकमेकांसाठी रदबदल्या कराल, एकमेकांसाठी प्रार्थना कराल, एकमेकांचं ओझं वाहाल, एकमेकांवर प्रीती कराल, तुमचं आयुष्य क्रमण कसं जाईल? शांतीमध्ये जाईल, सुभक्तीमध्ये जाईल. मी यासाठी देवावर प्रेम करते, कारण की मला कळालंय सार्वकालिक जीवनाचं वर्तन माझ्यासाठी कशामध्ये आहे. सार्वकालिक जीवन हे वर्तन मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे हे मला कळालंय आणि हे मला देवाने दाखवून दिलंय. होय, बायबल सांगतं जर तुम्ही दुसऱ्यांवर प्रेम करता तर संपूर्ण नियमशास्त्र पाळल्यासारखं आहे. संपूर्ण नियमशास्त्र पाळल्यासारखं आहे. देव तुम्हाला म्हणत नाही तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही हेच केलं पाहिजे. तुम्ही पायी चालत तुम्ही एखाद्या डोंगरावर जा, 400-500 किलोमीटर चालत जा, तुम्ही महिनाभर उपवास करा, तुम्ही तपश्चर्याला कुठेतरी बसा, म्हणजे तुम्हाला हे सार्वकालिकाचं जीवन मिळेल किंवा तुम्हाला मुक्ती मिळेल. देव एकच म्हणते की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. ज्या देवावर आपण विश्वास ठेवतो तो म्हणतो तुम्ही एकमेकांवर काय करा? प्रीती करा. पण जगामध्ये द्वेष आहे, जगामध्ये अशांती आहे, जगामध्ये लोक एकमेकांचा खून करत आहे. आज कित्येक तुम्ही बातम्या जर पाहिल्या, बायको नवऱ्याला मारून टाकत आहे ड्रम मध्ये, बायको नवऱ्याला मारते, नवरा बायकोला मारतोय. एकमेकांचं खून अगदी सहज मारून टाकतात, जसं जनावर मारल्यासारखं. आई बाप लेकरांना मारत आहे, लेकरं आई बापांना मारत आहे, स्वतःच्या स्वार्थीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी. काही लोक प्रॉपर्टीसाठी मारत आहे. अरे सहज एकमेकांचं खून करत आहे. मग जगामधला कोणता आत्मा आहे? देवाचा आहे का? प्रभू येशू म्हणतो की जो जगात आहे त्यापेक्षा जो तुमच्यात आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. जगामध्ये सैतानाचा आत्मा आहे, द्वेषाचा आत्मा आहे. म्हणून आज देवाने एकच आपल्याला शिकवलेलं आहे, एकमेकांवर प्रीती करा. सार्वकालिक जीवनाचं वर्तन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एकमेकांवर काय करा? प्रीती करा. एकमेकांवर प्रीती करा. देवाचं वतन हेच आमचा आशीर्वाद आहे. ते सार्वकालिक जीवनाचं वतन हाच आमचा आशीर्वाद आहे. कारण एका वचनात दिलेलं आहे, अनुवादचं काढणार नाही. प्रभू म्हणतो की 2 गोष्टी मी तुझ्या समोर ठेवलेल्या आहे, मरण म्हणजे वाईट आणि जीवन म्हणजे आशीर्वाद. मरण म्हणजे श्राप आणि जीवन म्हणजे काय? आशीर्वाद. तर प्रभू म्हणतो की तू आशीर्वाद निवडून घे, तू जीवन निवडून घे. येशूने आम्हाला त्या वधस्तंभावर जीवन दिलेलं आहे. येशूने आमचे श्राप स्वतःवर घेतलेले आहेत. आज आम्हाला एक गोष्ट शिकलं पाहिजे, जर तू शेजारून प्रीती करतोस तर देव तुझ्यामध्ये आहे ना तू देवामध्ये आहे. तुमची इच्छा आहे की देव तुमच्यामध्ये राहावं? येशूला म्हणा, प्रभू मला सर्वांवर प्रीती करायला शिकव, कारण मला माझ्या आयुष्याचे दिवस शांतीमध्ये घालवायचे आहे. मला ते सार्वकालिक जीवन हे वतन पाहिजे प्रभू. हे सार्वकालिक जीवन हे वतन पाहिजे प्रभू. त्यासाठी मला शिकव प्रभू. माझी इच्छा आहे की सर्वांनी खूप आशीर्वादित असावं. देवाने सर्वांच्या प्रार्थना ऐकाव्या, सर्व चिंता, निराशा, त्रास, सगळे दुःख देवाने दूर कराव्या. पण देवाची इच्छा आहे आम्ही इतरांसाठी प्रार्थना कराव्या, एकमेकांसाठी प्रार्थना कराव्या. तो लुटारू जसा वाटेवर होता, तळमळत होता, त्या जखमेमध्ये होता, त्याच्यावर जशी दया करण्यात आली तशी आम्ही पण एकमेकांवर दया करावी, एकमेकांसाठी प्रार्थना करावी. कारण बायबल सांगतं दया केली तर तुमच्यावर दया करण्यात येईल. तुम्ही एका दुसऱ्यांवर दया कराल तर तुमच्यावर दया करण्यात, हा ख्रिस्ताचा नियम आहे. प्रीती, देव प्रीती आहे आणि आम्ही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे. आम्ही एकमेकांवर प्रीती, आपला देव आम्हाला प्रीती करायला शिकवतो. आमचा देव आम्हाला काय करायला शिकवतो? ज्या देवावर आम्ही विश्वास ठेवतो तो आम्हाला प्रीतीच करायला शिकवतो. आणि तो देव महान आहे. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू, तुझ्या सर्व ह्या वचनांसाठी धन्यवाद. आज आम्हाला कळालंय सार्वकालिक जीवन हे वतन मिळवण्यासाठी प्रभू आम्ही काय करावं? आम्ही इतरांवर प्रेम करावं. आणि जसं आम्ही इतरांवर प्रेम करू, देवा आमचे
आशीर्वाद मोकळे होतील. देवा आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. देवा आमच्यामधून सर्व द्वेष काढून टाक, सगळा राग काढून टाक, सगळं मत्सर, हेवा, निंदा, दोष लावणं, सगळ्या गोष्टी काढून टाक. प्रीतीचं हृदय तू आम्हाला दे, कारण तुम्ही एकमेकांवर प्रीती कराल तर देव तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही देवामध्ये आहात. होय प्रभू, आम्हाला बदलायचंय प्रभू, आम्हाला बदलायचंय प्रभू. आमच्यामध्ये न आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल क्षमा कर प्रभू. आम्हाला आत्म्यात वाढव प्रभू. आम्हाला तुझ्या उपस्थितीमध्ये ठेव प्रभू. तू आमच्यामध्ये, आम्हाला तुझ्यामध्ये असू दे प्रभू. आणि तुझं सार्वकालिकाचं जीवन हे बदल आमच्यामध्ये राहू दे प्रभू. जे लोक ऐकत आहेत, जे लुटारूंमध्ये लुटलेले आहेत, जे त्रासात आहेत, जे बंधनात आहेत, जे आजारात आहेत, कॅन्सरने पीडलेले आहेत, एड्सने पीडलेले आहेत, ओ देव बाप्पा अनेक प्रभू आजाराने ओ देवा ते पीडलेले आहेत, ऍक्सिडेंट मध्ये आहेत, ज्या आजारामुळे आत्महत्या करण्याचे प्रयत्न करत आहेत, त्यांना स्पर्श कर. त्यांना प्रभू जे लुटारूने लुटलेले आहे प्रभू, जे चोर चोरी घात आणि नाश करणार आहे, ओ त्यांना पीडलेला आहे प्रभू. तू त्यांना स्पर्श कर देवा. तू त्यांची भेट घे, तू त्यांना बरं कर, त्यांना आरोग्य दे, त्यांना दीर्घ आयुष्य दे, त्यांना आशीर्वादित जीवन दे प्रभू. तुझ्या लेकरांना स्पर्श कर, तुझ्या लेकरांची भेट घे, तुझ्या लेकरांना तू या वचनाद्वारे बोल. देवा देवा आम्ही प्रार्थना करतो, देवा आम्ही प्रार्थना करतो, जे लोक रडत आहेत, जे लोक आजारात आहेत ते बरे केले जाऊ दे, जे कर्जात आहेत त्यांचे कर्ज फिटले जाऊ दे. ओ देवाप्पा, जी लोक परमेश्वर ज्यांच्या ज्या काही हृदयाच्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जाऊ दे. ज्यांना घर पाहिजे त्यांना घर दे, ज्यांना गाडा पाहिजे त्यांना गाडा दे. ओ देवाप्पा, जी लोक पापामध्ये आहेत त्यांना परमेश्वरा तुझ्या नीतिमत्वाच्या मार्गात चालव प्रभू. त्यांना हर एक अपराधांची क्षमा कर देवा. तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये कार्य कर. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. आम्ही तुला उच्च करतो, आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. स्पर्श कर प्रभू, स्पर्श कर प्रभू. सर्व लोकांना स्पर्श कर प्रभू. तुझ्या लेकरांना स्पर्श कर प्रभू. आज पुढे रिकामं जाणार नाही प्रभू. धन्यवाद, 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 धन्यवाद. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मा मोकळीकता दे, मोकळीकता दे दवाखान्यामध्येच प्रभू. स्पर्श कर प्रत्येकाला प्रभू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्व गौरव तुला देते आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागते. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड.